तर बीडमध्ये सुद्धा रात्री मुसळधार पाऊस बरसला। बीडमधील बिंदुसरा नदीला पूर आलाय। पुरात जनावरं वाहून जातानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाल्याचं बघायला मिळत आहे। बीडमधल्या ही पावसाची दृश्य, रात्री हा मुसळधार पाऊस सुरू होता आणि बिंदुसरा नदीला पूर आला आणि त्यावेळी आपण ही दृश्य बघू शकतोय आणि पुरामध्ये जनावरं वाहून जातानाची जी दृश्य आहेत ती कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। मे महिन्यातच बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे। गेल्या 15 दिवसापासून कमी अधिक प्रमाणात हा पाऊस कोसळत आहे आणि आता याचे परिणाम दिसू लागले आहेत। आपण सध्या पाहू शकतो ही बीड शहराच्या मध्यभागातून वाहणारी बिंदुसरा नदी आहे। रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे आता हे नदी दुथडी भरून वाहत आहे। या ठिकाणचा जो दगडी पूल आहे जो कमी उंचीचा आहे तो या पाण्याखाली गेला आहे। दुसरीकडे बीड शहराजवळ असलेला बिंदुसरा प्रकल्प हा तुडुंब भरला आहे आणि या त्या प्रकल्पाच्या वरील भागात जे बांगरवाडा डोकेवाडा हे जे मोठे प्रकल्प आहेत ते देखील पूर्ण क्षमतेने भरल्यानं आता त्या भागात पडणाऱ्या पावसाचं पाणी थेट बिंदुसरा नदी पात्रात येताना दिसत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हे जनावर देखील वाहून चाललं आहे। या ठिकाणी काही जे जनावर या पात्रात आहेत ते वाहून जाताना दिसत आहेत। कशा पद्धतीनं मोठा फटका आता या पाण्याचा देखील बसत आहे। सुरक्षेचा उपाय म्हणून या ठिकाणी कुठलाही नगरपालिकेचा अथवा पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेला नाही। अशीच परिस्थिती धरण भागात देखील आहे। त्या ठिकाणी देखील सांडव्यावरून पाणी वाहत असताना त्या ठिकाणी सुरक्षेचे उपाययोजना केलेल्या नाही। आता आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हे जे जनावर आहे ते दगडी पूल पार करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आता ते वाहून जाण्याचा देखील धोका आहे। अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत त्या टाळण्यासाठी नगरपालिकेने उपाययोजना करण्याची गरज आहे। एकंदरीतच आपण पाहू शकतो बीड जिल्ह्यात जो जोरदार पाऊस झाला त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून आता या ठिकाणी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी तैनात करण्याची गरज आहे। पुढारी न्यूज, उदय नागरगोजे, बीड।